विद्यार्थी मित्रांनो, मी सतीश सांगळे, स्वराज अकॅडमी अकोला या आपल्या YouTube चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत करतो। तर बघा, क्लास 8 चा चॅप्टर नंबर 3 ज्याचं नाव आहे क्यूब रूट अँड इंडायसेस, याचा आपण पहिलं लेक्चर ऑलरेडी अपलोड केलेलं आहे। तर त्यामध्ये काही बेसिक इन्फॉर्मेशन आहे ते बघितलं नसेल तर तुम्ही बघून घ्या। आणि आजच्या या लेक्चरमध्ये आपण लेक्चर 2 मध्ये आपण प्रॅक्टिस सेट 3.1 सह काही बेसिक इन्फॉर्मेशन सुद्धा बघणार आहे। तर बघा, त्याआधी आपण बघणार आहे की इंडायसेस त्याला स्टेटमेंट मध्ये कसं लिहायचं आणि नंबर फॉर्म मध्ये कसं लिहायचं। तर बघा, एक्झाम्पलच्या थ्रू आपण शिकण्याचा प्रयत्न करू। तर बघा, √25 दिलेला नंबर आहे, हा नंबर मध्ये आपल्याला, ठीक आहे, तर याला आपण स्टेटमेंट फॉर्म मध्ये कसं लिहू, तर याला बघा स्क्वेअर रूट लिहायचं, स्क्वेअर रूट ऑफ कोणाचा आहे, स्क्वेअर रूट कोणाचा आहे, तर बघा 25, मग कोणाचा, तर 25। तर बघा, हे झालं आपलं स्टेटमेंट मध्ये आणि हा झाला आपला नंबर मध्ये, म्हणजे हा जो घटक झाला हा म्हणजे नंबर फॉर्म मध्ये, ठीक आहे। आणि हे झालं स्टेटमेंट, हे काय झालं आपलं स्टेटमेंट, त्याला म्हणतो स्टेटमेंट। तर बघा, याच्यात एक बेसिक वर आपल्याला काय आहे, प्रॅक्टिस सेट 3.1 दिलेला आहे। तर बघा, आपण प्रॅक्टिस सेट 3.1 सुद्धा सॉल्व्ह करणार आहे। तर बघा, प्रॅक्टिस सेट 3.1 कडे जाणार, प्रॅक्टिस सेट 3.1, प्रॅक्टिस सेट 3.1 आपल्याला प्रॅक्टिस सेट 3.1 मध्ये दिलेला आहे बघा, एक्सप्रेस द फॉलोइंग नंबर इन इंडेक्स फॉर्म। इंडेक्स फॉर्म मध्ये नंबर लिहायचे। तर बघा, इंडेक्स फॉर्म मध्ये कसे लिहायचे, इंडेक्स फॉर्म, त्यामध्ये बघा पहिले एक्झाम्पल दिलेलं आपल्याला, फिफ्थ रूट ऑफ 30 आपल्याला दिलेला आहे, फिफ्थ रूट ऑफ 30। बघा, आता हे जे दिलेलं आहे स्टेटमेंट मध्ये दिलेलं आहे, आपल्याला नंबर फॉर्म मध्ये लिहायचं। तर बघा, फिफ्थ रूट ऑफ 30, मग आता रूट म्हणजे असं असते, बरोबर। तर रूटचं साइन आहे मित्रांनो। तर बघा, आता काय दिलं, फिफ्थ रूट ऑफ 30, बरोबर, हे रूट झाला। तर बघा, आता फिफ्थ रूट ऑफ 30 म्हणजे 13 काय करायचं, आतमध्ये घ्यायचं, आणि फिफ्थ रूट आहे, मग फिफ्थ काय घ्यायचा, इथे घ्यायचा, म्हणजे काय झालं मित्रांनो, बघा फिफ्थ रूट ऑफ 13, ठीक आहे। यालाच लिहिण्याची दुसरी सुद्धा पद्धत आहे। तर बघा, हा जो 13 आहे, हा जो 13 आहे, याला आपण 1/5 सुद्धा लिहू शकतो। अशा प्रकारे सुद्धा आपण दर्शवू शकतो फिफ्थ रूट ऑफ 13, म्हणजे काय, आपल्याला ब्रॅकेट काढलं, म्हणजे फिफ्थ रूट ऑफ 30 म्हणजे 1 घेतला म्हणजे काय आला, रूट मध्ये आला। तर बघा 1 त्याच्या खाली जो फिफ्थ, आपल्याला फिफ्थ दिलेला म्हणून आपण काय घेतला 5, आणि कोणाचा, तर 13। तर बघा 13 म्हणजे फिफ्थ रूट ऑफ 13 असं सुद्धा लिहू शकतो आपण, आणि सुद्धा असं लिहिण्याची सुद्धा पद्धत आहे, बरोबर। त्याच प्रकारे बघा, दुसरं जे एक्झाम्पल सांगितलेलं आपल्याला, ते दुसरं एक्झाम्पल आहे सिक्स्थ रूट ऑफ 9, सिक्स्थ रूट ऑफ 9। आता बघा, रूट ऑफ म्हणजे काय, रूट मध्ये काय घ्यायचा, कोणा ऑफ म्हणजे कोणाचा, नाही, बरोबर। आणि कोणता आहे, 6 म्हणजे 6 घ्या, इथं 6 इथे घेतला आणि रूट ऑफ 9, यालाच आपण कसं लिहू शकतो मित्रांनो, बघा 9 1 म्हणजे रूट 1 आणि कोण 6 म्हणजे 1/6 म्हणजे काय होते 9 म्हणजे 1/6, ठीक आहे। त्यानंतर बघा, थर्ड एक्झाम्पल दिलेला आपल्याला, थर्ड एक्झाम्पल काय सांगते, स्क्वेअर रूट ऑफ 256, स्क्वेअर रूट ऑफ 256। तर बघा, आपल्याला दिलेला आहे स्क्वेअर रूट ऑफ 256। तर बघा, आता स्क्वेअर असते, ज्या वेळेस मित्रांनो एखाद्या संख्येला स्क्वेअर असते, तर स्क्वेअर मध्ये आपण कसं लिहितो, असं लिहितो। पण आपल्याला काय दिलेलं आहे, स्क्वेअर रूट आहे, काय दिलेलं आहे, स्क्वेअर रूट म्हणजे याला काय करायला लागेल, 1/, मध्ये घ्यायला लागेल 1/2, कारण स्क्वेअर म्हणजे नुसतं असतं, डोक्यावर काय असते, 2 असते, पण ज्या वेळेस स्क्वेअर रूट येते तर 1/, घ्यायला लागते, बरोबर आहे। तर बघा, आपण याला असं सुद्धा लिहू शकतो, स्क्वेअर रूट ऑफ 256 अशा पद्धतीने सुद्धा लिहू शकतो। आणि याला सुद्धा आपण 256 म्हणजे 1/2 अशा पद्धतीने सुद्धा लिहू शकतो। याला म्हणतो आपण स्क्वेअर रूट ऑफ 256, ठीक आहे। हे आता स्टेटमेंटच्या फॉर्म मध्ये दिलेलं आहे, हे आपण नंबरच्या फॉर्म मध्ये दिलेलं आहे। तर बघा, त्यानंतर फोर्थ प्रॉब्लेम कडे वळू आपण। बघा, फोर्थ प्रॉब्लेम आपल्याला काय दिलेला आहे, खूप सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे मित्रांनो। तर बघा, फोर्थ दिलेला आपल्याला क्यूब रूट ऑफ 17, फोर्थ दिलेला आपल्याला क्यूब रूट ऑफ 17। आता बघा, 17 चा जर आपल्याला क्यूब सांगितलं तर आपण काय केलं असतं, हा 17 घेतला असता आणि याच्या डोक्यावर काय दिलेलं असतं, 3 दिलेलं असतं। पण आपल्याला काय करायचं, क्यूब रूट काढायचा ना, तर मग याच्या डोक्यावर
घ्यायला लागेल. म्हणजे आपण याला असं सुद्धा लिहू शकतो क्यूब रूट ऑफ 17 किंवा त्याच पद्धतीने क्यूब म्हणजे 3 असते किंवा त्याच्याच व्यतिरिक्त 17 आणि जर काय तर 1/3 अशा पद्धतीने सुद्धा आपण लिहू शकतो. तर बघा त्याच्यानंतर दिलेला आपल्याला समोर जाऊ फिफ्थ प्रॉब्लेमकडे. तर बघा आपल्याला दिलेला आहे 8 रूट ऑफ 100. आपल्याला दिला आहे 8 रूट ऑफ 100. मग आता 100 हा रूट मध्ये जाईल. बघा 100 आणि कोणतं रूट आहे 8th रूट आहे. बघा 8. ठीक आहे, याला असं लिहू शकतो 800 आणि 8 रूट आहे म्हणजे 1/8. 8 रूट ऑफ 100 बरोबर. ठीक आहे, त्यानंतर बघा 6 प्रॉब्लेम कडे जाणार आहे. तर बघा 7th रूट ऑफ 30. 7th रूट ऑफ 30. तर बघा 7th रूट ऑफ 30 तर बघा 7th रूट आहे म्हणजे आपण काय करणार डायरेक्ट या पद्धतीने लिहिणार आहे की 30 आणि काय करणार 1 म्हणजे रूट आणि कोण 7 म्हणून काय केलं 7 येणार आहे म्हणजे 7th रूट ऑफ 30. अशा पद्धतीने आपण काय केलं पहिला प्रॉब्लेम जो आहे तो पहिला जो क्वेश्चन आहे तो काय केला सॉल्व्ह केला. ठीक आहे, त्याच पद्धतीने बघा दुसऱ्या क्वेश्चन मध्ये आपल्याला काय दिलेलं आहे. तर दुसरा क्वेश्चन सांगितलेला आहे हे आपल्याला मित्रांनो नंबर फॉर्म मध्ये आपण स्टेटमेंट फॉर्म मध्ये लिहिलं. आता आपल्याला स्टेटमेंट मध्ये लिहायचं. आपण आतापर्यंत काय केली नंबर मध्ये लिहिला, आता स्टेटमेंट मध्ये दिलेलं होतं आपल्याला. आता बघा आता क्वेश्चन नंबर 2 काय म्हणतात आपल्याला. क्वेश्चन नंबर 2 तर बघा राइट इन द फॉर्म ऑफ nth रूट ऑफ a. nth रूट ऑफ a म्हणजेच काय आलं मित्रांनो आपल्याला आता नंबर मध्ये दिलेला आपल्याला स्टेटमेंट मध्ये लिहायचं. तर पहिला प्रॉब्लेम बघू आपण काय दिलेला आपल्याला दिलेला आहे. फर्स्ट प्रॉब्लेम दिलेला आहे 81 म्हणजे 4th रूट ऑफ 81. ठीक आहे, तर बघा आता काय दिलं की 4th रूट ऑफ 81. तर याला काय लिहू शकतो आपण हा 81 आहे आणि हे इथं काय आहे 4 आणि 1 म्हणजे रूट म्हणजे काय लिहू शकतो आपण 4th रूट ऑफ 81 म्हणजे आपण काय लिहू शकतो हा 4 आहे म्हणून काय घेतलं तर 4th घेतलं आणि रूट आहे 1 आहे म्हणजे काय घेतलं रूट आहे आणि किती आहे 81 कोणाचा आहे 81 म्हणून काय घेतलं 4th रूट ऑफ 81 म्हणजे हा नंबरिंग फॉर्म मध्ये आणि काय केलं आपण हा स्टेटमेंट फॉर्म मध्ये लिहिला बरोबर. त्याच पद्धतीने आपण दुसऱ्या एक्झाम्पल कडे जाऊ. बघा खूप सोप्या पद्धतीने सांगितलं आहे मित्रांनो. बघा आपल्याला काय दिलं आहे स्क्वेअर रूट ऑफ 49 म्हणजे 49 च्या डोक्यावर काय 1/2. 49 च्या डोक्यावर काय दिलं आपल्याला 1/2. तर बघा हा 1/2 नुसता जर 2 असता आपण स्क्वेअर म्हटलं असतं पण 1 आहे म्हणजे काय आला रूट आहे. ठीक आहे, त्याला काय दिलं 2 आहे म्हणून काय केलं स्क्वेअर आणि 1 आहे म्हणून काय केलं रूट. मग स्क्वेअर रूट मग कोणाचा आहे मित्रांनो तो बघा 49 म्हणून काय केलं स्क्वेअर रूट ऑफ म्हणजे चा कोणाचा आहे तो 49 म्हणून काय केलं स्क्वेअर रूट ऑफ 49. ठीक आहे, तर बघा 14 नंतर 1/2 म्हणजे काय केलं स्क्वेअर रूट ऑफ 49. मित्रांनो 2 असला तर आपण स्क्वेअर घेतो. 1/2 खाली असला आपण स्क्वेअर रूट घेतो आणि 3 असताना काय केलं क्यूब रूट घेतला असता. त्यानंतर बघा थर्ड प्रॉब्लेम दिलेला आपल्याला. थर्ड प्रॉब्लेम दिलेला आहे 15 इंडेक्स मध्ये 1/5 म्हणजे 15 च्या डोक्यावर काय दिलेलं आहे मित्रांनो आपल्याला 1/5. आता बघा 1/5 म्हणजे रूट आहे 1/5 म्हणजे काय रूट आहे आणि आतमध्ये कोण आहे 15 आणि खाली कोण आहे 5 म्हणजे काय लिहितो आपण 5th रूट ऑफ काय लिहितो 5th रूट ऑफ 5th का बरं कारण जे इथे किती आहे 5 आहे म्हणजे 5th रूट ऑफ कारण 1/5 म्हणजे 1/1 मध्ये आहे. ठीक आहे 1/5 आहे म्हणून काय केलं 5th रूट ऑफ कोणाचा आहे 15 5th रूट ऑफ 15. ठीक आहे, अशा पद्धतीने. त्यानंतर फोर्थ प्रॉब्लेम बघा. फोर्थ प्रॉब्लेम दिलेला आहे आपल्याला. फोर्थ प्रॉब्लेम सांगितलेला आहे 512 आणि 1/9 म्हणजे काय की 512 आणि काय दिलं 1/9. आता बघा 9 आहे ना मग याला काय म्हणतात 9th आणि 1/1 मध्ये आपण काय दिलं रूट ऑफ मग 9 रूट ऑफ 9 रूट ऑफ किती आहे मित्रांनो 512 म्हणजे 512 मग याला काय दिलं की 9 रूट ऑफ 512 मग 9th रूट ऑफ कारण 9 इथं आहे. ठीक आहे, इथे जो नंबर आहे तो घ्यावा लागते आणि रूट मध्ये म्हणजे 1/9 आहे ना म्हणून काय दिलं रूट मध्ये घेतला. त्यानंतर बघा त्यानंतर समोर दिलेला आपल्याला 5th नंबरचा प्रॉब्लेम आहे 100 नंबरला 100 याच्या पॉवर मध्ये काय दिलेलं आहे म्हणजे आपल्याला 1/19. 1/19. आता बघा हा 19
19 वगैरह करे 19 रूट ऑफ काय लिहिणार आहे 19 रूट ऑफ 19 रूट ऑफ 100 कारण रूट मध्ये काय मित्रांनो 19th आहे आणि कोणाचा आहे 100 चा म्हणून 19 रूट ऑफ 100 त्यानंतर बघा लास्ट प्रॉब्लेम दिलेला आपल्याला 6 नंबरचा 6 आणि इंडेक्स मध्ये काय 1/7 बेस मध्ये 6 आणि इंडेक्स मध्ये 1/7 आता बघा 7 आहे म्हणजे काय करतो हा खाली आहे म्हणून आपण काय करतो रूट मध्ये मग 7 रूट ऑफ काय लिहितो आपल्याला 7th रूट ऑफ 7 कारण 7 आहे म्हणजे 7 रूट ऑफ म्हणजे काय 1/7 म्हणजे रूट ऑफ आणि किती 6 मग 7 रूट ऑफ 6 तर बघा मित्रांनो आपण आपल्याला पहिल्या क्वेश्चन मध्ये दिलेलं आहे की जे नंबर मध्ये आपल्याला कन्वर्ट करायचे होते म्हणजे स्टेटमेंट मध्ये ऑलरेडी दिलेले होते आणि आपल्याला नंबर म्हणजे इंडेक्स फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचे होते इंडेक्स फॉर्म मध्ये आपण कन्वर्ट केले आणि क्वेश्चन नंबर सेकंड मध्ये काय सांगितलं आहे की अशा पद्धतीने आपल्याला दिलेली होती आणि आपल्याला काय स्टेटमेंट फॉर्म मध्ये लिहायची होती ते आपण इथे केलेलं आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा